शुभम सर्वांना. माझे गुरु महायोगी प्रेम यांचे सासू सून हे पुस्तक आपल्या सर्वांना उपयोगी पडणारे आहे असे मला वाटते, म्हणून मी त्यातील काही गोष्टी आपणास सांगत आहे. नकळतपणे सुनेकडून घडणाऱ्या चुका, विचार आणि मानसिकता. आता आपण सुनेच्या दृष्टीने बघणार आहोत. सून: माझा पती माझे सगळेच ऐकेल का? मला ना सासूपासून जरा सांभाळूनच राहावं लागेल. प्रत्येक गोष्ट मी नाही ऐकणार सासूची. सासू म्हणजे आमच्या दोघांच्या मध्ये मध्ये येणारी आणि प्रत्येक गोष्टीला आडवी येणारी व्यक्ती असते. सासू सगळ्या प्रकारे छळू शकते. सासू असली की घरात भांडणे, कटकट ही होणारच. माझ्या नवऱ्याच्या विरोधात सांगणारी सासूच असते. मी आदर्श सून होणार आणि माझी सासूसुद्धा आदर्शच असणार. मी सासूचे सगळेच ऐकणार आणि तिला काही बोलायची संधी नाही देणार. सासूने मला किती त्रास दिला पण मी ते कोणालाही सांगणार नाही. माझ्या आईबाबांना त्रास होईल असे मी काहीच करणार नाही. माझ्या आईबाबांचा सासूने केलेला अपमान मला नाही सहन होणार. मला सगळ्यांमध्ये बदनाम करणारी सुद्धा कोण? माझी सासूच असणार आहे. मला जे काय सांगायचे आहे ना ते मी फक्त माझ्या नवऱ्यालाच सासूला नाही सांगणार. मी खूप चांगले असल्यामुळे माझ्या सासूला माझा कसलाच त्रास होणार नाही. अशा प्रकारे सून मनातल्या मनात मतांतरे करत असते. महायोगी म्हणतात, मिळून दोघे जणी राहू साऱ्या क्षणी, आनंद फुलवू आपल्या अंगणी. सासू तू माझी माऊली, रणरणत्या उन्हातील तूच खरी सावली. तुझेने माझे नाते, जगी सारे बदनाम. पण खरे काय असते याचे नाही कुणामुखी नाम. धन्यवाद.